काय आज माझ्यासोबत रामचंद्र काळवंडे महाराज आहेत, जे नागपूरहून आलेत. अनेक वेळेला ते आनंदकुंजमध्ये आलेत. भागवत पुराण, कथाकथन हे ते नेहमी करत असतात. अनेक 5-5, 10-10 हजार लोकांना ते मार्गदर्शन करतात. तर ज्यावेळेला ते कथा सांगण्यासाठी बसतात, प्रेमाने जे कोणी लोक काही खाऊ घालतात, ते खाल्ल्यामुळे वजन वाढलं आणि मग काही समस्या शारीरिक असतातच प्रत्येकाला, तर त्या घेऊन ते 2-3 वेळा आलेले आहेत. आता गेली 7-8 दिवस ते आपल्या आनंदकुंजमध्ये आहेत. कसा एक्सपिरियन्स राहिला, किती दिवस उपवास केला आणि किती वजन कमी झालंय आता? प्रथमतः या असणाऱ्या आपल्या आनंदकुंज या भूमीला, तपोभूमीला मी नमस्कार करतोय. आणि परत जे मला मार्गदर्शन करणारे आदरणीय नितीनजी सर यांचे चरणस्पर्श नमस्कार करतोय. आणि मी इथे 7 दिवस जिथे घालवले, त्यामध्ये मला जो आंतरिक, शारीरिक, मानसिक, नवे एक सामाजिक सुद्धा, समाजाला काय प्रबोधन नेमकं खरं करायचं ते सगळ्यांच्या माध्यमातून अगदी सत्य कळालं. कारण शास्त्र सुद्धा सांगतंय सत्यम परम धीमही. आणि याला खरं समाजाला ज्या वेळेला आपण सांगायला जातो, समाज ज्या वेळेला कुठेतरी अपूर्ण असतो, त्याला पूर्णत्वास नेण्याकरता मग शारीरिक दृष्ट्या असो, ज्ञानाने असो किंवा व्याधीनी असो, मला तर असं वाटतं की या पावनभूमीमध्ये सर ज्यावेळेला जो कोणी येतोय त्यावेळेला तो परिपूर्णतः तो त्यामध्ये जर तो न्हावून निघाला आणि समर्पित भावनेनं तो जर तुमच्या मार्गदर्शनामध्ये राहून त्यांनी सर्व गोष्टी जर फॉलो केल्या, तर व्याधी मनाला मिळणारा जो काही असेल तो आनंद आणि नवे जो सर्व तो परिपूर्ण होण्याची ताकद या भूमीत आहे. आणि तुम्ही ते करून घेता सर परत. आणि 7 दिवसामध्ये माझं जवळपास 6 किलो वजन कमी झालंय. नवे किती दिवस उपवास झाला माझा? 7 दिवस असं उपवास करणं असं कंटिन्युअसली कसं शक्य झालं, कशामुळे शक्य झालं असं वाटतं? सर उपवास शक्य करणं हे तर शिवांगमुळे शक्य झालं, पण त्यात तुमचं जे काही मार्गदर्शन राहिलं, म्हणजे त्याला काही म्हणू की जे स्फूर्ती पाहिजे, जे पाहिजे, आणि ते तुम्ही त्याचं ते शिवांबूचं महत्व कळून दिलं, त्यामुळे ते शक्य होते सर. माझा हा 3ऱ्यांदा वेळ आहे. पहिल्यांदा मी ज्यावेळेला आलो 2012 मला त्यावेळेला पॅनक्रियास स्वेलिंग होतं, पॅनक्रियाटायटिस होतं. आणि सर मी खूप घाबरलो होतो. मी सरांना रात्रीचा सुद्धा एकदा फोन केला होता, सरांना पण कधी माझ्यावर रागवले नाही. आणि त्यावेळेला मला खूप दुखायचं. इथनं गेल्यानंतर असं वाटायला लागलं की नेमकं होते की नाही होत. काय होतं सर, माणूस एकदा ज्यामध्ये जो माणूस आहे त्यामध्ये तो चालत असताना त्या वाटेवर जर जास्त कुठेतरी चढाव वाटला की त्या माणसाला खूप मोठी भीती वाटते. आणि त्या भीतीपोटी सरांना फोन करायचं, बरेचदा फोन केलंय. सरांनी मात्र मला सांगितलं तळलेलं खाऊ नये. मला जे त्यावेळेला पाहिजे होतं ते 3 महिने माझ्याकडनं केलं. मी माझ्या म्हणजे आदरणीय जे ज्यांनी इथे सर्व रुजवलं, येवलेचे रोप लावले, हा सगळा वेलू जात आहे, असे आदरणीय माझे डॉक्टर शशिकांतजी पाटील, मी त्यांना त्रिवार वंदन करून अंतःकरणातून मी त्यांना वंदन करतोय. आणि त्यांच्या साक्षीनं सुद्धा सांगतोय की सर आपण जे इथे खरोखर रुजवलं सर, माझा पॅनक्रियास तर इतका ठीक झाला की त्या पॅनक्रियास मधनं मी मुक्त झालोय सर. आणि नवे मी ज्यावेळेला म्हणजे मला शुगर जीवनभर राहिला असतं सर, तर मी शुगरवरती सुद्धा मात केली सर. मग इतरांना तुम्ही ज्यावेळेला शिवांबू बद्दल सांगता किंवा या गोष्टी करतात, बरेचसे लोक आपल्याकडून सगळे येत असतात आनंदकुंजमध्ये. जी सर. है ना, तर त्यांच्यामध्ये काय काय लाभ झालाय? कोणाकोणाला आपण मी पाठवलेले एक मुलगा होता सर, ज्याच्या मला वाटते हाताला की कुठेतरी असं कॅन्सर होता, आपल्या आनंदकुंजला पाठवला होता. 2016 की 18 मधले अशी गोष्टी आहे ती. तो मुलगा परिपूर्ण क्युअर झाला. एक दमाचा मी एक रघवी समाजाचे गाडी घेऊन लोक पाठवले होते, ते आलेले होते 8 ते 10 जण. त्यातले 6 जणाला रिझल्ट मिळाला. पण एकच होतोय सर, स्वतः लोक करून घेतात
आणि इतरांना सांगायला लागतं. इतरांना सांगायला असतात. माहिती नाही, एकदम इजिटेट करतात की आपण शिवांबू घेऊन बरे होऊ शकतो पूर्णतः. ते खूप असतात. सर, आता आपण आनंदकुंजमधून वापस घरी जाणार आहात. बरोबर. काही गोष्टी सोबत घेऊन चाललाय. इथे यावेळेला आलात त्यावेळेला काही वेगवेगळे योगिक क्रिया केले, काही समाधी साधना केली है ना, तर डान्स सुद्धा केला है ना, अगदी लहान बाळाप्रमाणे आपण खेळलो. काय अनुभव होता तो त्या दिवशी? सर, तो आनंद अलौकिक होता. कारण ज्यावेळेला आपण सत्याला घेऊन कुठेतरी नाचतोय, एखाद्या लग्नामध्ये मी स्वतः नाचलो, लग्नानंतर आयुष्यामध्ये दुसऱ्यांदा नाचलोय, आणि नाचलो असेल तर मी दाराची कडी लावून नाचलोय, पण असा ओपनली मी तुमच्यासोबत नाचलोय. पण त्यावेळेला नाचत असताना सत्याला घेऊन नाचायला लागलो सर. तो इतका आनंद होता, कारण तो मला तरी असं वाटते की तो आनंद अवर्णनीय आहे सर. आणि मी लोकांना सांगेल की इतर कुठेही नाचण्यापेक्षा आनंद कुंजला येऊन जर नाचला तर सर्वतोपरी तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या ते चेहऱ्यावरती जीवनामध्ये एक बहार निर्माण होईल. भावी आयुष्यामध्ये अशाच पद्धतीचं सत्कार्य तुमच्या हातून नेहमी घडत राहू दे. त्यासाठी तुमची स्वास्थ्य चांगलं नेहमीच राहू दे, हीच ईश्वराकडे प्रार्थना. मी तर अजून परत ईश्वर चरणी एक मागणं घालतोय सर. एक असं म्हणायला हरकत नाही की अल्पशा मताने देवाला सुद्धा मागणं घालतो, या कॉस्मिक पॉवरलाही मागणं घालतो की आमच्या जीवनातला एक वर्ष सरांना लाभू द्या. तुमचं सुद्धा वाढू दे, सगळ्यांचंच वाढू दे, आणि जनकल्याणाचं काम आपण करूयात. याचं कारण की सरांच्या हातून जे जनकल्याण होते ते खरं होते, आणि एक संतासारखे सर आहेत. त्यामुळं जास्त न बोलता तुमचा अभ्यास लई गाडा आहे सर. आमचे सगळे शास्त्र जिथे बाष्कळ ठरतात, कारण ते प्रॅक्टिकली प्रिसेप्ट सरांचं आहे. आम्ही थिअरी सांगतोय आणि प्रॅक्टिकली मधनं तुम्ही जे घडवता सर ते फॅक्ट आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा परत एकदा नमस्कार करतोय, चरणस्पर्श नमस्कार करतोय. मी ते थांबतोय.